नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट महाराष्ट्र पोलीस विभागामार्फत दिलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट कसं काढायचं या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर यामध्ये जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत, तर यामध्ये एज प्रूफ आहे, तर यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा पाहू शकता की म्युनिसिपल कॉर्पोरेशन, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी तर यांच्या अंतर्गत इश्यू केलेले सर्टिफिकेट देखील चालणार आहे। आयडेंटिटी प्रूफ यामध्ये कमीत कमी पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर स्टुडंट कार्ड, त्याचबरोबर एनी अदर स्पेसिफाय बाय पोलीस स्टेशन तर ह्या प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहेत। ॲड्रेस प्रूफसाठी पासपोर्ट चालेल, रेशन कार्ड, त्यानंतर लाईट बिल चालेल, टेलिफोन बिल चालेल, त्यानंतर त्यावरती तुमचं जे नाव आहे ते असणं गरजेचं आहे। लेटर ऑफ सोसायटी, रजिस्टर लिव्ह अँड लायसन, त्यानंतर आधार कार्ड तर यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट लागणार आहे। त्याचबरोबर कंपल्सरी डॉक्युमेंट लक्षात घ्या, तुम्ही ज्या कारणानिमित्त कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही इश्यू करणार आहात तर त्यासाठी ऑफिसचं लेटर देखील लागेल किंवा सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस फॉर NOC साठी लागणार आहे। तर ही जे महत्त्वाची कागदपत्रे आहेत तर ही 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत। डॉक्युमेंट तयार असतील त्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता। कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी गरजेचं आहे। पोर्टलवरती यायचं आहे, लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर येथे आल्यानंतर रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे। तुमचा आधार नंबर कंपल्सरी नाही आहे असेल तर टाकायचा आहे, त्यानंतर तुमचं आडनाव, त्यानंतर तुमचं पहिलं नाव, त्याचबरोबर तुम्हाला इथे मराठीमध्ये देखील ज्यावेळी तुम्ही इंग्रजीमध्ये माहिती टाईप कराल त्यावेळी पुढे मराठीमध्ये देखील आपोआप माहिती टाईप होईल। त्यानंतर तुमचं पहिलं नाव मराठीमध्ये, त्यानंतर मधलं नाव म्हणजेच वडिलांचं नाव पुढे टाईप करायचं आहे, त्यानंतर मराठीमध्ये आपोआप नाव आल्याचं पाहायला मिळेल। डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुमची जन्मतारीख निवडायची आहे। जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे। तर यानंतर CPSP ऑफिस या टॅबवर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा ईमेल ID न चुकता टाईप करायचा आहे। त्याचबरोबर मोबाईल नंबर टाईप करून येथे तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड तयार करतेवेळी एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर यापैकी एकाचा वापर करून तुम्हाला हा पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी दोन्हीही एक पासवर्ड टाईप करून खाली दिलेला कॅप्चा क्वेश्चन तुम्हाला बरोबर उत्तर टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे। सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर व्हेरिफिकेशन कोड हॅज बीन सेंट ऑन युअर मोबाईल नंबर अशा प्रकारचे पॉपअप विंडो पाहायला मिळेल। ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे। व्हेरिफिकेशन आहे, मोबाईलमध्ये आलेला कोड टाईप करून व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर व्हेरीफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन आणि ID जे आहे ते सक्सेसफुली अपलोड झालेला आहे, अपडेट झालेला आहे। ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे। पुन्हा तुम्ही जो ID आणि पासवर्ड येथे निवडलेला आहे तो टाईप करून पासवर्ड देखील टाईप करायचा आहे, कॅप्चा टाईप करायचा आहे आणि पुढील फॉर्म प्रोसेस करता लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रोफाईल पाहायला मिळेल। तुम्हाला तुमचं इथं नाव आल्याचं पाहायला मिळेल। कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्व्हिस या टॅबवर क्लिक करायचं आहे। येथे कॅरेक्टर सर्टिफिकेट अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। सर्वप्रथम येणारे इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। तर यामध्ये जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत तर यामध्ये सर्वप्रथम प्रोफाईल तयार करण्यासाठी नेक्स्ट या पेजवर क्लिक करायचं आहे। संपूर्ण माहिती टाईप करण्यासाठीचं पेज येथे ओपन होईल। तर सर्वप्रथम अर्जाचे पूर्ण नाव येथे कॅपिटल लिपीमध्ये तुमचं नाव टाईप करायचं आहे। तुमचं नाव टाईप केलं की पुढे आपोआप मराठीमध्ये येणार आहे। त्यानंतर ID नेम या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट किंवा अदर यापैकी एक ऑप्शन घेऊ शकता। पुढे ID नंबर टाईप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाईप करायचा आहे। यामध्ये बिल्डिंग, इमारत, त्यानंतर स्ट्रीट, मार्ग, त्यानंतर सीमाचिन्ह, लँडमार्क, त्यानंतर राज्य या टॅबवर क्लिक करून राज्य निवडायचं आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून येणारी यादीमधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। तर लक्षात घ्या, इथे इंग्रजीमध्ये माहिती टाईप केली तर पुढे आपोआप मराठीमध्ये माहिती येणार आहे। त्याचबरोबर तालुका या टॅबवर क्लिक करून तुमचा तालुका निवडायचा आहे। त्यानंतर विलेज या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या यादीमधून तुम्हाला तुमचं जे गाव आहे गाव निवडायचं आहे। गाव निवडून झाल्यानंतर पिनकोड न चुकता टाईप करा आणि त्यानंतर रेसिडेंट सिन्स म्हणजेच तुम्ही त्या पत्त्यावरती कधीपासून राहत आहात यामध्ये दिवस, महिना आणि वर्ष अशा संपूर्ण माध्यमाने तुम्हाला हे ऑप्शन भरायचे आहेत। त्यानंतर पाहू शकता
की पुढे मागील या इथं जर कुठे तुम्ही राहिला असेल त्या संदर्भात तपशील देऊ शकता, परंतु हा तपशील कंपल्सरी नाही. त्यानंतर दोन्ही ठिकाणी एकाच नेटिव्ह प्लेसमध्ये राहत असाल तर सेम ॲड्रेस सेम ॲज अबाव हा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे आणि स्क्रोल डाऊन करून तुम्ही ज्या ठिकाणी काम करता किंवा कंपनीमध्ये काम करता त्याचा NOC तुम्हाला सर्टिफिकेटसाठी ही माहिती सबमिट करावी लागणार आहे. तर कंपनीमधील पदाचं नाव, कंपनीचं नाव, त्यानंतर इमारत, त्यानंतर पाहू शकता की येथे तुम्ही इंग्रजीमध्ये टाईप केलं की पुढे मराठीमध्ये आपोआप कन्वर्ट होणार आहे. त्यानंतर येथे स्ट्रीट मार्ग, लँडमार्क, त्यानंतर वस्ती, त्यानंतर राज्य आणि इथे पाहू शकता की पुन्हा येणाऱ्या यादीमधून ज्या राज्यामध्ये तुम्ही काम करता ते राज्य निवडायचं आहे. तर महाराष्ट्र हा ऑप्शन तुम्हाला लिस्टमधून पाहायला मिळेल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे, तालुका, त्यानंतर व्हिलेज म्हणजेच गाव अशी संपूर्ण माहिती निवडून पिनकोड टाईप करायचा आहे. त्यानंतर पाहू शकता की तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा ॲड्रेस टाईप करायचा आहे. त्यानंतर कधीपासून राहता या ठिकाणी तुम्हाला डेट दिलेली आहे, कधीपासून तुम्ही राहता तर ती डेट टाकायची आहे आणि आत्तापर्यंत राहता तर टील जो अर्ज करताय ती तारीख तुम्हाला निवडायची आहे. तुमचा जो पत्त्याचा पिनकोड नंबर टाईप करून खाली दिलेल्या नेक्स्ट या पेजवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पेजवरती क्लिक केल्यानंतर जनरल क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या शरीरावरती कुठला जर आयडेंटिफिकेशन मार्क असेल तर त्या संदर्भात तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला कधी अटक केली आहे का येथे नो म्हणायचं आहे. त्यानंतर तुमच्याबद्दल कुठली पॉलिटिक्स ॲक्टिव्ह केस आहे का तर येथे पण नो म्हणायचं आहे. असेल तर डिटेल तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर क्रिमिनल रेकॉर्ड तुमच्या अंतर्गत कधी झाला होता का त्यासाठी देखील नो म्हणायचा आहे. तर या तीन ठिकाणी नो म्हणून खाली तुम्हाला 2 ओळखीच्या व्यक्तींची नावे टाईप करायची आहेत. नेम येथे नाव टाईप करायचं आहे, ॲड्रेस टाईप करायचा आणि त्यांचा मोबाईल नंबर येथे टाईप करायचा आहे. 2 ओळखीच्या व्यक्ती तुमचे नातेवाईक कुठलेही असले तरी तुम्ही या ठिकाणी 2 व्यक्ती यांची नावं देऊ शकता. नावं निवडून नावं टाईप करून झाल्यानंतर नेक्स्ट या पेजवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पेजवरती क्लिक केल्यानंतर पोलीस स्टेशन डिटेल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर लोकल पोलीस स्टेशन तुमच्या तालुक्यानुसार जे पोलीस स्टेशन असेल ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर सर्व माहिती करेक्ट आहे या अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला प्लेस निवडायचे आहे. प्लेस या ठिकाणी तुम्ही तुमची प्लेस टाकू शकता. दिनांक तुम्हाला आल्याची पाहायला मिळेल. त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन ID जनरेट झाल्याचा पाहायला मिळेल आणि त्यानंतर सदरचा मेसेज देखील तुमच्या मोबाईलवरती प्राप्त होईल. ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर फोटो आणि सही अपलोड करण्याचं पेज ओपन होईल. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच फोटो आणि सही दिलेल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. या ठिकाणी पाहू शकता की 5 ते 20 KB आतमध्ये फोटो पाहिजे. यामध्ये फोटोची पिक्सेल 160 पिक्सेल टू 200 ते 212 पिक्सेलमध्येच असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर साईज असेल तर या ठिकाणी कोणताही फोटो किंवा सही अपलोड होत नाही. तर फोटोचं झाल्यानंतर सही देखील या ठिकाणी देण्यात आली आहे. सही अपलोड करण्यासाठीची साईज देखील 5 ते 20 KB पर्यंत JPG किंवा PNG किंवा TIFF फॉर्मॅटमध्ये असावा. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन पाहू शकता 256x64 या पिक्सेलमध्ये साईज असणे गरजेचं आहे. चूज या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला हे संपूर्ण फोटो आणि सही अपलोड करायचे आहेत. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल. आपण यापूर्वीच पाहिलं होतं. तर यामध्ये ग्रुप 1 यामध्ये शाळा किंवा सोडल्याचा किंवा 10वी बोर्ड सर्टिफिकेट यापैकी एक दाखला लागेल. त्यानंतर ग्रुप 2 मध्ये इथे पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट ID कार्ड किंवा अदर यापैकी एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ग्रुप 3 यामध्ये तुम्हाला पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा ॲफिडेविट किंवा लाईट बिल, टेलिफोन बिल किंवा लेटर फ्रॉम सोसायटी किंवा रजिस्टर लिव्ह अँड लायसन यापैकी तुम्ही कोणताही एक डॉक्युमेंट घेऊ शकता. त्याचबरोबर पाहू शकता की खाली तुम्हाला ऑफिसचं लेटर कंपल्सरी आहे. त्यानंतर येथे दिलेल्या अपलोड डॉक्युमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या अपलोड डॉक्युमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर सगळे डॉक्युमेंट तुम्हाला 100 KB आतमध्ये पाहिजे. 70 KB जास्तीत जास्त असले पाहिजे. 70 ते 100 KB आतमध्ये असले पाहिजेत आणि सर्व डॉक्युमेंट अपलोड करून खाली सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड झाल्याचे पाहायला मिळतील आणि त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती जी भरलेली आहे ती वाचून घ्यायची आहे. डाव्या बाजूला असणाऱ्या नेक्स्ट या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला पाहू शकता की नेक्स्ट आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एडिट करायचं असेल तर एडिट या ऑप्शनवर क्लिक करू शकता. पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ₹123 भरण्यासाठीचं तुम्हाला पेज ओपन होईल. तर पे ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील तुम्ही करू शकता. पे ऑनलाईन या टॅबवर क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि डाव्या बाजूला असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल. प्रोसीड फॉर पेमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी डेबिट कार्ड, इंटरनेट, QR कोडच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. QR कोड या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे आणि येथे तुम्हाला BHIM या ऑप्शनवरती क्लिक करून मेक पेमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. QR कोडच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट करून झाल्यानंतर तुमची रिसिप्ट जनरेट होईल. तर लक्षात घ्या, रिसिप्ट डाउनलोड होत नाही आहे, त्यामुळे स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. 1 दिवसानंतर तुम्ही रिसिप्ट आणि फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला या ॲप्लिकेशनची प्रिंट काढायची आहे. सोबत जे डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्यांची देखील प्रिंट काढून सेल्फ अटेस्टेड सही करून तुम्हाला हे डॉक्युमेंट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला आठवडाभरामध्ये सदरचं कॅरेक्टर सर्टिफिकेट लॉग इनमध्ये मिळून जाईल. तर अशा प्रकारे कॅरेक्टर सर्टिफिकेट करता तुम्हाला अर्ज करता येईल. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.